नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये बेमोसमी पावसामुळे कांद्याचं नुकसान झालेलं आहे। शेतात साठवलेला कांदा खराब झाल्यानं आदिवासी शेतकरी हवालदिल झालाय। दरम्यान अद्याप कोणतेही पंचनामे झाले नसल्यानं या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। नाशिकच्या येवल्यामध्ये पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्याला फटका बसलाय। पावसामुळे एका शेतकऱ्याच्या 1.5 एकर कांद्याचं नुकसान झालं। शेतात पावसाचं पाणी साचल्यानं संपूर्ण शेत हे चिखलमय झालं। त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्याकडून केली जाते। साताऱ्यातील राजापुरी परिसरात रानगव्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर आहे। या रानगव्यांमुळे शेतीचं नुकसान होतंय, त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आलेत। त्यासाठी या ठिकाणी योग्य उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। धाराशिवमध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली आहे। राणा पाटील यांनी बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली। तसंच शेतकऱ्यांना मदत करण्याचंही आश्वासन त्यांनी दिलंय। ठाण्यातील शहापुरात वीज पुरवठा सतत खंडित होतोय, त्यामुळे विजेअभावी नागरिक त्रस्त झालेत। तर वीज वितरण कंपनी विरोधात ही नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। तसंच वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम काल दुपारी अर्धा तास बंद झाल्यानं रेल्वे वाहतूक कोलमडली होती। त्यामुळे लोकल जवळपास 20 ते 40 मिनिटं उशिराने धावत असल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला होता। मीटर रिकॅलिब्रेशन नसल्यास उद्यापासून दंड आकारण्यात येणार आहे। मुंबई महानगर प्रदेशामध्ये 28 मे पर्यंत 3,20,000 ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झालेले आहे। ही संख्या 70% एवढी आहे। त्यानंतर 1 जून पासून रिकॅलिब्रेशन न केलेल्या ऑटो रिक्षा टॅक्सीला दर दिवशी 50 रुपये याप्रमाणे दंड आकारला जाणार आहे। मुंबईतील नाल्यांची सफाई करण्याचं काम 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र अद्याप मोठ्या नाल्यांची 91% तर छोट्या नाल्यांची 64% सफाई झालेली आहे। त्यामुळे महापालिकेपुढे मोठं आव्हान उभं आहे। सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या जवानांचा गणवेश लवकरच बदलणार आहे। हे जवान आता डिजिटल पॅटर्नच्या कॉम्बॅट पोशाखामध्ये दिसतील। नव्या पोशाखामध्ये 50% खाकी, 45% हिरवा आणि 5% तपकिरी रंग असेल। पुढील एका वर्षामध्ये बीएसएफचे सगळे जवान नव्या पोशाखामध्ये दिसतील। आरटीई प्रवेशास 9 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। चौथ्या प्रतीक्षा यादीमधील प्रवेश सुरू असताना हजारो रिक्त जागा आढळल्यात आणि यामुळे प्राथमिक शिक्षण संचालकांनी आरटीई प्रवेशास मुदतवाढ दिलेली आहे। अकोल्यामध्ये 2800 जन्म दाखले रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। या आदेशाविरोधात एमआयएम रस्त्यावर उतरली। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमनं ठिय्या आंदोलन केलं। या आदेशामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचं एमआयएमचं म्हणणं आहे। नाशिकमधील चांदवड बाजार समितीच्या सभापतीपदी नितीन आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे नितीन आहेर यांच्या समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। या सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये नितीन आहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली। मुंबईत यंदा पावसानं लवकर हजेरी लावली, तरीही मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागतोय। गेल्या 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे तापमानातही चढ-उतार दिसतोय। नाशिकच्या निफाडमधील कोकण गावात बिबट्याचा वावर दिसून आलाय। या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर या बिबट्याचा वावर ही सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। त्यामुळे या परिसरामध्ये पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली जाते। अहिल्यादेवी होळकरांची आज 300वी जयंती आहे। या निमित्तानं पुण्यामध्ये शुक्रवारी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अहिल्यादेवी होळकरांनी अतिशय उत्तम प्रकारे राज्य चालवल्याचंही सांगितलं। सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची प्रतिकृती साकारणारी रांगोळी साकारण्यात आलेली आहे। अहिल्यादेवींच्या 300व्या जयंतीनिमित्त ही रांगोळी साकारली गेली आहे। प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावरांनी ही रांगोळी साकारली आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये या रांगोळीचं उद्घाटन करण्यात आलं। सांगलीत अहिल्यादेवी होळकरांची जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। यावेळी ग्रामपंचायतीतील 2 महिलांना पुरस्कारांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिली। सांगलीत आरपीआयच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली। ऑपरेशन सिंधूरमधील यश आणि भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ ही तिरंगा रॅली काढण्यात आली। सांगलीकरांनी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला। नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये दुकानं फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केलेलं आहे। गेल्या 7 वर्षांपासून फरार असलेल्या खुर्शीद शेख उर्फ शेराला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नाशिकच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये शेराच्या टोळीवर गुन्हे दाखल आहेत।
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील कायदेशीर अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे। यावेळी 45 अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली। तसंच कारवाईमध्ये 2 ट्रक भरून सामानही जप्त केले। नवी मुंबईमध्ये अंमली पदार्थांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी कारवाई करण्याच्या मोहिमेमध्ये घणसोली, रबाळे, MIDC आणि APMC मध्ये छापा टाकला। या कारवाईमध्ये 1,90,000चा गांजा जप्त करण्यात आलाय। तसंच 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। भिवंडीमध्ये दापोडा गावाजवळ एका भरधाव ट्रकने 2 चारचाकी वाहनांना धडक दिल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। जालना महानगरपालिका कर्मचारी सहकारी संस्थेच्या एकता भवनमधील एका खोलीचं छत कोसळले। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये आणि यानंतर मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। तसंच या इमारतीमधील नागरिकांना इतरत्र हलवण्यात आले।